तुमच्या आमच्या सगळ्या पत्रकार भावांक आज या प्रेस बैठकीक येवकार। म्हजे बरोबर आसा ह्या प्रेस कॉन्फरन्साक आमचो उत्तर गोंयचो अध्यक्ष बाब धिरेन, तसोच आमचो सालिगांव गट अध्यक्ष काँग्रेसीचो बाब अतुल, आमचो काँग्रेस लीडर आणि सेक्रेटरी आमचो PCCचो बाब निलेश गोम्स आणि बाब उत्तर गोंयचो डिस्ट्रिक्ट वायस प्रेसिडेंट बाब दामोदर दामोदकर। आता गोंयच्या पॉलिटिकल वातावरणात जायत्यो घडामोडी जातात, पेपरात येतात, काय स्कॅम जाल्ले आसात, लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन जाल्यार सारखीच काबार जाल्ली आसा। आणि हे हांवें सांगपाची गरज ना, आणि तुमी पेपरार येता, न्यूज चॅनलाचेर येता आणि सोशल मिडियाचेर येता, पण आज ताचेर आमी स्टेप बाय स्टेप हे गव्हर्मेंटाक एक्सपोज करतले। आणि आमचे पळय फुडारी आसा, आमचे पळय आमदार आसा, ते असेंब्लीन हे प्रश्न मांडून सरकाराक एक्सपोज करतलेच, हितून कांयच दुबाव ना। आता आज एकूच मुद्दो जाचेर हांवें हे प्रेस कॉन्फरन्स आपयल्लें की आमचे पळय साळगांव मतदारसंघात आनी भोव करून रेईज मागोस वाठारांत जे लोक उचामळ जाल्या, दोन जायत्यो वस्तू आसा, प्रश्न खूब आसा, आनी थंयचो आमदार काम करता न्हिदला तो खंय तरी गेला जाल्यार म्हाका खबर ना, पूण लोकांचे प्रश्न कांयच सुटावे जावंक ना। आता पेपरार एक घासता खबर की DLFान थंय वयर कितले 40 काय 50 बंगले 64 बंगले अप्रूव केल्या। कितें कोण म्हणटा ते सोशल मिडियाचेर तांचो एडवर्टायज जाता की 50 कोटींक ते विकपाचे आसा, वो तेजे सुबेज विकपाचे आसा जाल्यार खबर ना, आमच्या गोंयकारांक तरी हे परवडपाचें ना। पण तेंचे आमचो पळय सुंदर पणजेसान दिसता तो दोंगर काबार जावन त्याची दशा कितें जाल्या ती रडपाच्या दुखाचेर आमी आसा। आनी हेका लागून न्हूच रेज मागोश वाठारांतल्या लोकांक थंय प्रॉब्लेम जाता, गोंयाभर जे गोंयकार पणजे जावन खंयच्यान गोंयाभर आसता हे सरकाराक की असले प्रोजेक्ट असले प्रकल्प हाडून तुम्ही गोंयाक कितें सारकेच काबार करपाचे हेजेर पावयला काय। सो म्हाका दिसता आमचो एक कायदो आसा, न्हयच हांव एक काँग्रेसीचो एक फुडारी म्हणून, एक साळगांव मतदारसंघाचो एक वोटर म्हणून, पण आमी एक गोंयकार म्हणून की पळय कितें चलना, गोंयचे पळय ओवरऑल डिस्ट्रक्शन चल्लां, दोंगर काबार करप, आमच्यो शेतां काबार करप, आमचे नदी आनी दर्या काबार करप, आनी आमचे फुडले पिळगेक कांयच तेका दवरप ना। इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हणून एक संस्था या BJP सरकारान तयार केल्या, म्हाका दिसता हेका जाली 10 वर्सां वयरूच जाता। जे प्रकल्प टाउन प्लॅनिंगाच्या कायद्या अंडर तांकां मंजुरी मेळना, ते प्रकल्प ह्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान जाता तयार। शेतांनी दोंगराचेर कसले कसले नो डेव्हलपमेंट झोनाचेर पळय कोणाचे कितें येवजण्यो आसा, ह्यो नाजूक येवजण्यो ह्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हेडेड बाय द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा इज प्रिसाइडिंग ओवर द डिस्ट्रक्शन ऑफ दिस pristine land of Goa and Goinkars.
या संदर्भात तुमका एक उदाहरण म्हणून एक आता कायच ते फक्त एक काम करतात. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची मीटिंग जातकच ते प्रेस तुम्ही गेला असतले प्रेस बैठकीत त्यांच्या आणि सीएम आश्वासना दिता गोंयकारांक या प्रकल्पाचे उद्देशी आमकां 1000-2000 कोट्याचो इन्व्हेस्टमेंट गोंयकारांक गोंया भितर जातलो आणि काय 1000 लोकांक 2000 लोकांक नोकरी मेळटली. आमची बेरोजगारी पळय आसा गोंयांत ती वाडत आसा. तांणी एकूच आमकां एक अहवाल दिवचो, एकूच एक रिपोर्ट दिवचो, एकूच एक व्हाईट पेपर दिवचो की आमच्यो सध्या या 10 वर्सांनी अमक्यो मिटिंगींनी अमके प्रकल्प जे आमच्या सरकारान मंजुरी दिल्या त्या प्रकल्पाचेर आमचो अहवाल कितले इन्व्हेस्टमेंट आयले गोंयांत, कितले लोकांक नोकरी मेळ्ळी काय हे फक्त एक हे पळय दिल्लीवाले आणि भायले लोक जे येता आपणाची आणि लोकांची बॉल्सां भरपाक आणि जे पळय अप्रुवल दितात तांकां आणि गोंयकारांक हांगा तोंड उक्तें करून पळोवचें पडटलें. पूण म्हाका सरकाराक शिटकावणी दिवपाची आसा की गोंयकार उगी रावचे ना. आमी रस्त्यार येवंक जाय जाल्यार रस्त्यार येतले आणि हे असले प्रकल्प बंद करतले. सर्वे नंबर 95/1A रेजमाकोस गांवांत स्पार्क हेल्थलायन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक व्हडलो प्रकल्प 1 5-star होटेल, 1 4-star होटेल and 1 multi-story parking lot. तांचो एड्रेस असा हाऊस खास न्यू दिल्ली आणि तांचे कोण ते ओनर स्टेक होल्डर आहात बेनवॉय बेरी, हरदीप बेरी, रोहिन बेरी, साहिर बेरी हे कोण आणि हे डॉक्युमेंट सगळे इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डात कडल्यान हांवें आरटीआयन काढले आणि हे पळय जागो घेतला त्यांनी तो जागो सेल्डीडाचे ऍग्रिकल्चरल लँड म्हणून डिक्लेअर केला. ताणीच ऍग्रिकल्चरल लँड हे जे सरकाराचे अप्रुवल दितले इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड हे ऑफिसर पळय थंय बसता आणि सीएम हे जाणा आसतना ताका अप्रुवल दिला जस्ट फॉर द पर्पज लोकांच्या दोळ्यांनी तेल घालपाक आणि लोकांक फटोवपाक आमकां एक हियरिंग दवरलेलें कोण आमकां हियरिंग दवरला तेन्ना त्या हियरिंगाची डेट कितें सप्टेंबर कितें आशिल्ली ती ना मागीर पोस्टपोन केली ती आणि 3 सप्टेंबर काय कितें आशिल्ली ती डेट आणि आमकां कळून येता ते प्रमाणे ते हियरिंग आणि त्या हियरिंगाचो अहवाल सरकाराक इंडस्ट्रीज डिपार्टमेंटान तयार करचे पयलीं इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डान तांकां मंजुरी दिवन मोकळे. गोंयांत कितें कायद्या आणि कायद्या प्रमाणे हे सरकार चलता काय हे लोकांक बेश्टे फटोवपाचे आणि फक्त हे दिल्लीवाले आणि हे व्हडले पळय कोण येतात तांचे व्हडले प्रकल्प जे हे करतात टाउन प्लॅनिंगान घालतात आणि ते टाउन प्लॅनिंगाचे कायद्या भायर वतात तांकां लास्ट रिसॉर्ट सीएम इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड तुम्ही तुमच्या मुखार प्लॅन दवरता. हो प्रकल्प हो पळय आहा 95/1A हो तेतून 2/3 ऑफ द प्रॉपर्टी सीआरझेडान येता. दुसरो व्हडलो वयलो भाग जो आसा तो नो डेव्हलपमेंट झोन तो सरकाराचो रिजनल प्लॅन हो म्हजो आराखडो न्ही हो सरकाराचो रिजनल प्लॅन
2021 एक्स्ट्रॅक्ट आणि ताका CRZ लागता, ताका नो डेव्हलपमेंट झोन लागता. ताणीच आपणाच्या सेल डीडा प्रमाणे ताका एग्रीकल्चरल झोन म्हणून म्हटला आणि ताका वयर ही ब्लॅक लाईन पळयला तुम्ही, ताका डिफेन्साचो सेटबॅक लागता. पण ताका कितें न मंजुरी दिवपाक मॅक्झिमम कारणां आसतना ह्या सरकारान तांकां जाय ते बाना. आनी कितें बाना? 5 स्टार हॉटेल, 4 स्टार हॉटेल आणि पार्किंग लॉट. आणि हे आसतना जाले 2 वा 3 आठवडे पयलीं सरकारान थ्रू द कॅबिनेट तांकां फूल परमिशन दिला आणि हे हो प्रोजेक्ट फूल क्लियर. आम्ही जे ऑब्जेक्शन मांडिल्ले ते अजूनही म्हाका ऑफिशियल रिपोर्ट मेळूंक ना, पण अनऑफिशियली म्हज्या कडेन एक रिपोर्ट आसा. तो म्हणटा की आम्ही तुलियो डिसूजा, लक्ष्मी गोन्साल्वीस, प्रेसिडेंट कोमुनिदाद ऑफ नेरूल, सुष्मिता पेडणेकर, सरपंच ऑफ रेजमागूस, रिचर्ड रॉड्रिग्स आणि अतुल नाईक हेजेर आपणाचे निषेध आणि आपणाचे ऑब्जेक्शनां मांडलेली. आणि ते डिटेल ऑब्जेक्शनां दिल्यात 31,280 स्क्वेअर मिटराचे. आणि आम्ही सांगला ते सगळे CRZान येता, हे येता, नो डेव्हलपमेंट झोनान येता, डिफेन्स सेटबॅक लागता. आणि एक पळया तुम्ही ह्या जे हियरिंग पळय केल्ले थंय कसलोच प्लॅन आमकां दवरूंक ना. ह्या प्रोजेक्ट ह्या प्रकल्पाचो प्लॅन आसता न्ही. हांव एक आर्किटेक्ट, आम्ही कितें जर प्रकल्प करता एक बेसीक ताका एक प्लॅन काडलेलो आसता. आम्ही विचारले तो प्लॅन ना म्हणटा, प्लॅन ना. बरें, ह्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाचो टेक्निकल मनीस जे हे मंजुरी दिता तो कोण आसा? ना हांगा कोण. बरं आसा कोण तर आमकां हियरिंग दिवपाक? काय तुमकां बेटे क्लार्क म्हणून बसयल्या? डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज कोण आशिल्लो आणि आग्नेल डिसूजा म्हणून कोण डेप्युटी डायरेक्टर आशिल्लो. हांवें आतां RTIन हो अहवाल जो तयार जाला तो मागयला. ते आता फ्रॉम इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड टू इंडस्ट्रीज डिपार्टमेंट, फ्रॉम इंडस्ट्रीज डिपार्टमेंट टू सेक्शन ऑफिसर, अंडर सेक्रेटरी, सेक्रेटेरिएट हांचे मध्ये गेम चल्ल्या. कित्याक हो तर ऑफिशियली म्हाका मेळत रिपोर्ट, म्हाका कळून येतले केन्ना एका मंजुरी दिल्या काय रिपोर्ट तयार जावचे पयलीं तेणी दिले तांकां अप्रुवल, काय हो एक सारको स्कॅम. एक भाग. दुसरें, खंयचोच तर प्रोजेक्ट अप्रूव जातलो तुम्ही घरां बांदपाक वता टाउन प्लॅनिंगान, विलेज पंचायतीन, आमच्या म्युनिसिपालिटीन, पयलो ताका लागता पण 100 मीटर रोड, 10 मीटर रोड आणि असल्या प्रकल्पाक लागतलो ताका 25 मीटर रोड. ताका रोडाची कितें व्यवस्था आसा? तो दोंगर मरे, असो दोंगर आहा तो. तेजेर झाडां भरल्या. फॉरेस्ट डिपार्टमेंटाची कितें परवानगी आहा काय फॉरेस्ट डिपार्टमेंटान दोळे दाखवून दिले? ते आमचे भाव भयणां रेज मागोस वाठारांतल्यान तुमकां विरेन सांगतलो, तो दामोदर बाब सांगतलो, प्रत्येक वर्सा थंय उदक ना, लायट सारकी ना म्हणून लोकांचे दुख्खां गळयता लोक. सारके दुख्खां गळयता लोक. ते आनी ट्रान्सफॉर्मर घालप, ताका वॉटर टँकीची आनी व्यवस्था करून तेंचे वॉटर सप्लाय वाडोवप. पूण आतां 4 आणि 5 स्टार हॉटेल वॉटर सप्लायन आणि पॉवर सप्लायन तांकां आपणाची NOC दिल्या काय कितें? आणि ते असे असताना ग्रामसभेन ताका ऑब्जेक्शन घालून ताजे ग्रामसभेचे रेझोल्युशन त्या पंचायतीन तांकां सादर केला. ग्रामसभेन
ते रेझोल्युशन सादर केला. द ग्राम सभा ऑफ द विलेज पंचायत ऑफ रेजमागोज इन इट्स मीटिंग held on 30th June has resolved to object to this proposal. 30 जुनाक फाटल्या वर्सा जेन्ना सर्वश्रेष्ठ ग्राम सभा एका गांवाची लोकांचो एक आवाज सरकारा थंय पावयता की आमकां हो प्रकल्प नाका आणि जबरदस्ती हो प्रकल्प लोकांच्या गळ्यात घालतात. लोकांनी कितें करपाचें? आणि जो हो आमदार तोंड उक्तें करून बंद करून थंय ओग्गी बसला आणि पळयता हे नाटक ते चल्ला ते लोकांची सायड घेवचे भाशीक आणि सरकाराक सांगचे भाशीक. पूण हे पळयतात फक्त आपणाचो फायदो. ह्या प्रकल्पाचेर आपणाचो फायदो कितलो जातलो आणि कितें जातलेले. लोकांची समस्या आणि लोकांचे पळय प्रॉब्लेम आसा थंय ते गेले. सो आज म्हाका तुमकां तुमचे मुखार एक दवरला आणि इन समरी 2 वा 3 मुद्दे मेन. एक हो इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड न्हूच हे उदाहरण जे हांवें लायव्ह दिला तुमकां इन जनरल जावन वता एक स्कॅम. ताका खंयच्याच गोंयकाराक नाल्यार आमच्या गोंयच्या गांव राज्याक कसलोच फायदो ना. आणि ह्यो रेजमागाचो जे 4 स्टार 5 स्टार प्रोजेक्ट जो सरकारान अप्रुवल दिला तो ताबडतोब सरकारान फाटी घेवचो. ह्या प्रोजेक्टाचेर सरकारान इन्क्वायरी नेमची की कशे भशेन हे अप्रुवलाक दिल्या, त्यांची टायमलायन केन्ना कशी दिल्या ती लोकां मुखार मांडची. नाल्यार लोकांक रस्त्यार येवन हो प्रकल्प जरूर बंद करपाक पडटलोच आणि आमी लोकांच्या सायडीन आसा हे काम बंद करपाक. कित्याक सगळे लोक थंय सारखे उसामळ जाल्ले आसा आणि तांकां हो प्रोजेक्ट खंयच्याच सर्कमस्टान्सिसान हो प्रोजेक्ट नाका. म्हजो कलीग तुज्यो आता तुम्ही सेकंड प्रेस कॉन्फरन्स घेता. फाटल्या वर्सा घेतलेली तुम्ही सेम प्रेस कॉन्फरन्स रिगार्डिंग सेम तेन्ना तुम्ही ऑब्जेक्शन सांगले की हियरिंग मागयले ऑपोजिशन सगळे केले आणि रस्त्यार येतले म्हणून. आता रस्त्यार येवपाचे आता तेंच्यांनी परमिशन दिले. आता 1 वर्सान परमिशन दिले आणि तुम्ही आता परतून म्हणटात की जाय जाल्यार रस्त्यार येतले ऑब्जेक्शन घालतले. जाले बरें अप्रुवल जाले तुम्ही करतले कितें आता ना. इतलो वेळ लायलो म्हणून आमकां दिसलें की सरकारान हाजेर दाखल घेतल्या लोकांचो पळय निशेध आसा आणि लोकांचे ऑब्जेक्शन आसा आणि हो प्रोजेक्ट रद्द केला म्हणून. पूण जेन्ना पळय तुमच्याच आमच्या प्रेसाच्या मार्फत आमकां कळ्ळें की हो प्रोजेक्ट फायनली अप्रूव केलो, जेन्ना आमच्या मुखार कांयच डॉक्युमेंट ना न्ही. आमी पळय हे पळय डॉक्युमेंट घालता हे करपाक हाडटा ITI हे टॉस करता मरे डॉक्युमेंट. पयलो म्हाका एक तुमकां सांगता 4 जुलयाक म्हाका लेटर आयला. म्हजो पयलो एप्लिकेशन आहा 18 जुनाक. जेन्ना हे अप्रुवल दिले गव्हर्मेंटान हांवें रोखडोच RTI घातलो. 18 जुनाक हांवें एप्लिकेशन घातलें तेन्ना 4 जुलयाक म्हाका तो PIO ऑफ द इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड सांगता की हे ट्रान्सफर केला आमी एप्लिकेशन कित्याक दॅट मॅटर पर्टेन्स टू इंडस्ट्रीज डिपार्टमेंट. 4 जुलय. 8 जुलयाक म्हाका इंडस्ट्रीज डिपार्टमेंटाचो प्रतीक परब म्हणून ताका हांवें फोन करपाक ट्राय केलो पूण तो फोन घेना. तो दिसता फक्त सरकार मिनिस्टरांचे बी फोन घेता आसतलो. कित्याक म्हाका फोन रिप्लाय सुद्दां करूंक ना. एक कर्टसी आसता कोणाचो फोन आमी एक रिटर्न करता. डेप्युटी डायरेक्टर प्रतीक परबान म्हजो फोन घेवंक ना आनी तो कितें म्हणटा This matter pertains from the Investment Promotion Board in terms of section I am hereby transferring the said application to the required of. म्हणजे तेणी पयलो हो ताका धाडलो इंडस्ट्रीज आणि इंडस्ट्रीज डिपार्टमेंटान परत आता तेन्ना तुम्ही इंडस्ट्रीन गेले पळय तेन्नाय आमकां खबर आसा
तुम्ही इंडस्ट्री डिपार्टमेंटात गेले आणि आम्हीच वचून ना तुम्ही आमच्या लोकल वाठारांतले 150 लोक येयल्ले आसा. पण आता करतले कितें तुमी ओपोज कितें करतले तुमी रस्त्यार येतले केन्ना? पहिले आम्ही सरकाराक आम्ही 2 चॅनलाचेर तांकां एक पब्लीक प्लॅटफॉर्माचेर प्रपोज घातलेच, परत पंचायतच्या ग्रामसभेत आनी एकदा ताचेर ऑब्जेक्शन येतलेच, आणि तिसरे आम्ही कोर्टान वचून ताचेर हे अप्रुवलाचेर आम्ही ऑब्जेक्शन घालतले आणि हो प्रोजेक्ट करपाक आमची मागणी आसतली. केन्ना वयतले? आता आमकां डॉक्युमेंट साहेब आमकां डॉक्युमेंट मेळपाक जाय न्ही. तुका डॉक्युमेंट दिवपाकूच आमकां कशें नाचयताले पळय तूं. आतां 3 लेटरां तुका दाखयली, टॉसिंग अराउंड फ्रॉम वन ऑफिस टू द अदर ऑफिस जस्ट टू डिनाय दिस इन्फॉर्मेशन. दिस इज नॉट अ फॅसिलिटी टू गिव्ह द इन्फॉर्मेशन, टू डिनाय. म्हणजे तुका इतलो नाचोवन नाचोवन तुका पुरो जावन हियरिंग सुद्धा सारखी घेवना तुम्ही असल्या पंचायती ऐक आम्ही फर्स्ट डे हांवें ऑप्शन घातलें हॉटेलान तें सुद्दां मागीर आमची हियरिंग घेतली. हियरिंगाक सुद्दां आमकां व्हडल्या तरेन आमकां हें करुना, तुमकां रिटर्न दिल्यार वचा आमी. त्याच्या पयलीं ग्रामसभेक लोकांनी घातलेले पेपराचेर एड करून. आणि आता येता त्या मिटिंगेक पंचायतीचे वीरेन ऑब्जेक्शन हेजेर काडटलो आणि तेजेरूय रेझोल्युशन म्हणटलो तो डीएलएफाचेर. ऑलरेडी म्हाका दिसता बंद स्टॉप कितें ऑर्डर आसा ना जावं ना अजून स्टॉप ऑर्डर, पूण तेणी ते हेका घातला डेप्युटी कलेक्टर. पूण आता आनी एक रेझोल्युशन वीरेन म्हणटलो थंय त्या प्रोजेक्टाचेर स्टॉप ऑर्डर. आमच्या हातीन पळय कितें आसा ते आम्ही जरूर करतले. लोकांच्या आम्ही तेंको दिवपाक लोकांचे पळय एस्पिरेशन्स आनी लोकांचे पळय भावना आसा. थँक्यू. प्रोजेक्ट रद्द करपा खातीर ऑलरेडी रेरान गेल्या डीएलएफ आनी तेजे सपोर्टिंग कंपनी. आणि तो राजेश दाभोळकर तेजेर हे करता फॉलोअप घेता दिसता तेजेर. कोण पळय एनजीओज कोण कित्याचे फॉलोअप करता ते करतलेच. We are not a sole agency. We are only supporting the people and the NGOs who are already moving on this direction to stop. लोकांचे दोळे बंद जावंक ना. लोकांक सरकाराक दिसता ते आपण लोकांक फटोवपाक शकता म्हणून, पूण तांकां कळून येतलें आतां कितें जाता पळय. देव बरें करूं. थँक्यू व्हेरी मच.